आज आपण 9वीचा भूमितीतील मूलभूत संबोध पार्ट 1 मधला सराव संच 1.1 बघणार आहोत। प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये आपल्याला दिलेले आहे आकृतीवरून ह्या रेषेवरून आपल्याला त्याची किंमत काढायची आहे। मग आता आपल्याला बी आणि ई ची किंमत काढायची आहे। मग आता बी आणि ई ची किंमत ही जी लाईन आहे ह्या रेषेवरती बी कुठे आहे, इथे आहे। मग बी म्हणजे किती, 2 आणि आपण तिथे मायनस करणार आहोत वजा, आणि ई कुठे आहे 4, सॉरी ई ची किंमत 5। आणि ह्या दोघांमध्ये मोठी संख्या कोणती येते, पहिली 5 ही मोठी संख्या आहे 2 पेक्षा। मग 5 वजा 2, 5तून 2 गेले 3। मग बी आणि ई ची किंमत काय आली, 3 आली। तसंच आपण आता दुसरं बघणार आहोत। दुसरीची किंमत काय काढायची आपल्याला, जे आणि ए ची किंमत काढायची, जे आणि ए ची किंमत। हे झालं पहिलं, हे झालं दुसरं। आता आपण काढणार आहोत जे आणि ई, जे आणि ए ची किंमत काढायची आहे। मग जे कुठे, जे इकडे -2 म्हणजे आता इथं -2 येतं, -2 आणि ए ची किंमत काय आहे, 1 आहे। आता ह्या दोघांमध्ये मोठी संख्या कोणती येते, इथे -2 आहे आणि इथं 1 आहे, म्हणजे मग आता कोणती मोठी संख्या येईल, 1 येईल। 2 जरी असली पण ती ही वजा आहे म्हणून आपली -2 येणार नाही, तर 1 ही मोठी संख्या येईल। 1 वजा 2। मग आता आपण -2 मधून 1 वजा करणार आहोत, -2, पण आपल्या इथं असतं वजाचं चिन्ह। मग आता वजा आणि वजा काय झालं, अधिक झालं। मग 2 अधिक 1 किती झाले, 3, म्हणजे आपला जे ए ची किंमत किती आली, जे आणि ए ची किंमत किती आली, 3 आली। आता आपलं तिसरं घेणार आहोत पी आणि सी। तिसरं काय आहे आपलं, पी आणि सी। प्रत्येक वेळेस कंसात पी आणि सी घ्यायचा। पी कुठे आहे आपला, इथे -4 आणि सी कुठे आहे आपला, इकडे 3। आता इकडे वजा आहे आणि इकडे प्लसमध्ये, मग आता -3। मग याच्यामध्ये मोठी संख्या कोणती येते, 3 येते। मग 3 वजा 4। आता वजा आणि वजा काय झालं, अधिक झालं, म्हणून 3 अधिक 4 किती झाले, 3 अधिक 4 7 झाली। मग आपली पी आणि सी ची किंमत किती आली, पी आणि सी ची किंमत 7 आली। आता आपण घेणार आहोत चौथं समीकरण, जे आणि एच। आता जे कुठे आहे, इथे -2 आणि एच कुठे आहे, इथेच आहे, -1। आता याच्यामध्ये दोघांमध्ये संख्या मोठी कोणती येते, इथे दोन्ही पण मायनस आहे, पण मोठी संख्या कोणती, -1 येईल, कारण -1 ही -2च्या पहिले येते म्हणून -1 येईल, -2। मग -1 कंस -2, वजा वजा काय झालं, अधिक झालं, पण अधिक वजा काय होतं, तर वजा होतं, म्हणून 1 वजा 2, 1तून 2 गेले किती उरले, 1 उरले, म्हणून जे याची किंमत किती आली, 1 आली। आता आपण बघणार आहोत 5वं उदाहरण, के आणि ओ। के आणि ओ। आता के कुठे आहे बघा, -3 ला आहे आणि ओ 0 ला आहे। मग आता इथे -3 मोठा येतो का 0 मोठा येतो, तरी पण आपला 0च मोठा येईल, कारण ही संख्या वजामध्ये जाते म्हणून ही इथे प्लसमध्ये अधिकमध्ये येते, म्हणून आपला 0 मोठा येतो। मग आता -3, 0तून -3 गेलं उत्तर काय येईल आपलं, 3च येईल, म्हणून जे याची किंमत किती येते, 3 येते। आता आपण बघणार आहोत 6वं उदाहरण, VI।
6वं काय आपलं ओ आणि ई. ओ आणि ई आहे. मग आता ओ ची किंमत किती आहे आपली 0 आणि ई ची किंमत किती आहे 5. मग याच्यामध्ये मोठी संख्या कोणती येईल 5 येईल. मग 5 अधिक 0 आपलं उत्तर किती येईल 5 वजा 0 आपलं उत्तर किती येईल इथे 5 येईल. म्हणजे ओ ईचं उत्तर किती आलं 5 आलं. बरोबर ना. मग सातवं आहे पी आणि जे. पी आणि जे. आता पी कुठे आहे आपला पी इकडे वजा 4ला आणि जे कुठे आहे इथेच आहे वजा 2ला. आता वजा 4 आणि वजा 2 मध्ये कोणती मोठी येते वजा 2 ही मोठी संख्या येत असते. मग आता आपण इथे वजा घेतो. आता परत आपलं वजा वजाचं आलं. मग 2 कंस वजा 4 वजा वजा काय झालं प्लस झालं. पण अधिक आणि वजा काय होतं वजा होतं. मग 2 वजा 4 2 4 गेले 2. मग पी जेचं उत्तर काय आलं आपलं पी आणि जेचं उत्तर काय आलं आपलं 2 आलं. हे झालं आपलं 7वं उदाहरण. आता आपण शेवटचं बघतोय क्यू आणि पीचं. क्यू आणि बी. आता क्यू कुठे बघा बरं इथे आहे वजा 5ला. कुठे आहे वजा 5ला आहे. मग आता आपण इथे परत वजा 5 लिहिणार. आणि नंतर काय आपलं बी कुठे आहे इथं 2 आहे. मग त्याच्यामध्ये मोठी संख्या कोणती येते 2ची येते. मग 2 वजा 5. आता इथे आपण लिहिणार 2 वजा वजा 5. वजा वजा काय होतं अधिक होतं. मग 2 अधिक 5 काय येईल 7. म्हणजेच आपलं क्यूबीचं उत्तर किती आलं 7. अशा प्रकारे आपण 1.1चा पहिला प्रश्न बघितला आहे. आता आपण दुसरा प्रश्न बघणार आहोत. आता आपण बघत आहोत दुसरा क्वेश्चनमध्ये आपल्या ए आणि बी ची किंमत काढायची आहे. पण आपल्या इथे दिलेली आहे x ची किंमत 1 आणि y ची किंमत 7. तर आपण आता याच्या दोघांपेक्षा मोठी कोणती संख्या येईल 7 येईल. बरोबर की नाही 7. मग आता आपण इथे पण काय करणार आहोत वजाच करणार आहोत. म्हणून ए आणि बी ची किंमत इथे ए आणि बी टाकून घ्यायचा बरोबर 7 वजा 1. मग 7तून 1 गेला किती राहिले 6. मग ए बी ची किंमत किती आली 6 आली. आता तसंच आपण दुसरं काढणार आहोत. दुसऱ्यामध्ये x ची किंमत दिलेली आहे 6 आणि y ची किंमत दिलेली आहे वजा 2. आता याच्यामध्ये मोठी संख्या कोणती येते 6 येते. मग ए बी बरोबर 6 वजा वजा 2. वजा वजा काय झालं प्लस झालं म्हणून 6 आणि 2 किती झाले 8 झाले. म्हणून ए बीची किंमत किती आली 8 आली. किती आली 8. आता आपण बघणार आहोत तिसरं. x ची किंमत दिलेली आहे वजा 3 आणि y ची किंमत दिलेली आहे 7. आता या दोघांमध्ये मोठी संख्या कोणती येते 7 वजा 3. मग आता ए बीची किंमत काढायची आहे प्रत्येक ठिकाणी आपल्याला. मग 7 वजा कंसात वजा 3 7 अधिक 3 वजा वजा काय झालं अधिक झालं. 7 आणि 3 किती झाले 10 झाले. म्हणून ए बीची किंमत किती आली 10. आता आपण बघत आहोत चौथं. x बरोबर वजा 4 y बरोबर वजा 5. आता ह्यामध्ये दोघांमध्ये मोठी संख्या कोणती आहे वजा 4 ही काय आहे मोठी संख्या आहे. मग ए बी वजा 4 वजा वजा 5. आता इथे वजा वजा काय होतं अधिक होतं पण वजा म्हणून काय येईल आपलं 4 किती 1. ए बीची किंमत किती येईल मग 1 येईल. पाचवं
एक्सची किंमत बरोबर -3 आणि वायची किंमत बरोबर -6. याच्यामध्ये मोठी संख्या कोणती येते? -3 6. ए बीची किंमत बरोबर 3 - 6. इथे पण परत तसंच झालं, वजा वजा अधिक, अधिक वजा वजा. मग 3 - 6. ए बीची किंमत किती आली? 3 आली. आपण बघत आहोत 6वं उदाहरण. 6व्याला एक्सची किंमत किती आहे? 4 आणि वायची किंमत किती आहे? -8. मग याच्यामध्ये मोठी संख्या आपली 4 येते. ए बी बरोबर वजा वजा काय होतं? अधिक होतं. मग 4 + 8. ए बी बरोबर 8. 4 आणि 8 किती झाले? मग 12 झाले. अशा प्रकारे आपण दुसराही क्वेश्चन बघितलेला आहे. आणि आता आपण तिसरा प्रश्न जो आहे तो दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. याच्यामध्ये आपल्याला काही क्वेश्चन वेगवेगळ्या क्वेश्चनांची माहिती पाहिजे असेल तसं कमेंट्समध्ये सांगा. त्याच्यावर तुम्हाला अजून नवनवीन माहिती बघायला भेटेल आणि नवीन माहिती सांगितली जाईल.